पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 यंदा 13 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत PVR, पॅव्हिलियन मॉल, आयनॉक्स, बर्न गार्डन आणि सिनेपोलिस औंध येथे 11 स्क्रीन्समध्ये आयोजित करण्यात आला आहे। या चित्रपट महोत्सवात जागतिक व मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि अन्य विभाग यामध्ये सुमारे 150हून अधिक देशी विदेशी चित्रपट रसिक प्रेक्षकांना बघता येतील। शोमन राज कपूर यांची 100वी जयंती ही या वर्षाची थीम असणार आहे। सर्वांसाठी कॅटलॉग फी 800 रुपये असणार असून याची नाव नोंदणी www.pipindia.com यावर 15 जानेवारीपासून सुरू होत आहे। तसेच या 3 चित्रपटगृहांमध्ये स्पॉट नोंदणी प्रक्रिया 3 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल अशी माहिती ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व पुणे फिल्म फाउंडेशनचे चेअरमन डॉक्टर जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली। याप्रसंगी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक समीर नखाते उपस्थित होते। जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात यंदा 107 देशातील 1057हून अधिक चित्रपटांनी सहभाग नोंदवला होता। परीक्षक मंडळाने हे सर्व चित्रपट बघून त्यातील 14 चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे। आंतरराष्ट्रीय ज्युरींमार्फत अंतिम फेरीतील हे 14 चित्रपट बघून सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट निवडला जाईल। त्यास महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 10 लाख रुपये देऊन समारोप कार्यक्रमात गौरवले जाईल अशी माहितीही जब्बार पटेल यांनी दिली। 23वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो आहे तो 13 फेब्रुवारीला सुरू होईल ते 20 फेब्रुवारीपर्यंत असेल आणि त्याशिवाय महाराष्ट्रातली काही वेगळी सेंटर्स आहेत त्या ठिकाणी असेल। जर मुंबई आहे, नागपूर, लातूर आणि चंद्रपूर या ठिकाणी आहे आणि कदाचित यावर्षी आम्ही विचार करतो आहे की कोल्हापूर हे सेंटर जर आलं ते प्रयत्न करतो आहे आपण घेण्याचा। आणि या वर्षाचं विशेष असं आहे की हे वर्ष राज कपूर आणि इतर काही लोक आहेत यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे। माझ्या मते राज कपूर हा एक जागतिक दर्जावरती गेलेला फार मोठा माणूस आहे आपल्याकडचा आणि मुख्य म्हणजे तो दिग्दर्शक आणि नट दोन्ही। म्हणजे भारतीय सिनेमामध्ये राज कपूरच्या सिनेमांनी डेफिनेटली एक वेगळेपण आणलं, त्यांची वैशिष्ट्ये राहिली। सगळ्यात महत्त्वाचं सामाजिक विषय घेणं आणि संगीताचा वापर वेगळा करणं हे राज कपूरचं वैशिष्ट्य राहिलं। त्यामुळे राज कपूर ही आपली थीम असेल आपण मागे पाहताय या ठिकाणी। आणि दुसरं एक त्याला भावनिक कारण म्हणजे राज कपूरचं इथे राहणं होतं, वास्तव्य हे लोणी काळभोरमध्ये पुण्यात होतं। राज कपूरची समाधीसुद्धा पुण्यात आहे, पृथ्वीराज कपूरांची आहे, आईची आहे, ती राज कपूरची समाधी ही पुण्यात आहे। त्यामुळे आपण ते करणं हे संयुक्त। त्याचबरोबर आणखीन काही महत्त्वाची मंडळी आहेत ज्यांच्या जन्मशताब्दी आहेत जे आपण साजरे करतो आहे। त्यामध्ये मोहम्मद रफी फार मोठा गाणारा नट, गाणारा मनुष्य, त्यानंतर तलत महमूद आणि बंगालचे एक फार मोठे दिग्दर्शक तपन सिन्हा ज्यांचं सगीना महातो हा एक फार मोठा सिनेमा किंवा क्षुद्र पाषाण हा एक फार मोठा सिनेमा मानला जातो। संगीत दिग्दर्शकामध्ये मदन मोहन हे एक नाव फार मोठं आहे। आपल्याकडे SD बर्मन अवॉर्ड आपण देतो आहे। आपण संगीताची फार वेगळी एक या ठिकाणी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये आपण वेगळा भाग मांडतो, अवॉर्ड पण देतो आपण संगीताच्या माणसाला। आता नुकतेच आपल्यातून झाकीर हुसेन गेले, झाकीर हुसेनलासुद्धा आपण इथे या ठिकाणी फेलिसिटेट केलेलं होतं। त्यानंतर तेलुगू इंडस्ट्रीतले नागेश्वरराव हे पण ज्यांची जन्मशताब्दी आहे आणि अमेरिकेतलं एक फार मोठा नट की ज्यांना असं म्हटलं जातं की एक वेगळं स्कूल ॲक्टिंगचं ज्यांनी सुरू केलं मार्लन ब्रँडो आणि इटालियन ॲक्टर तेवढाच मातब्बर मार्सेलो मॅस्ट्रियोनी या सगळ्यांचे जन्मशताब्दी आहेत। यावर्षी 1050 एंट्रीज आपल्याकडे आलेल्या आहेत, त्यापैकी त्या सगळ्या आहेत ते 107 एंट्रीज या सगळ्या कंट्रीजमधल्या आहेत आणि यावर्षी आपण एकंदरीत 150 सिनेमे 81 देशामधून आपण दाखवतो आहोत। आणि महाराष्ट्र सरकारचं हे अधिकृत फेस्टिवल आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने दिलेले जे अवॉर्ड्स आहेत पुरस्कार त्यापैकी प्रभात इंटरनॅशनल 10 लाखाचा अवॉर्ड वर्ल्ड सिनेमासाठी आहे आणि गौरव महाराष्ट्राचं प्रभात बेस्ट फिल्म अवॉर्ड 5 लाखाचं मराठीसाठी आहे। आणि मराठीचं विशेष स्पर्धेचं असं असतं की ती स्पर्धा ज्युरी जी असते ती मराठी नसते, ती अभारतीय असते, बाहेरची असते आणि असलीच मराठी तर अमराठी माणसं तर त्यात सहभाग असतो।
असं हे सगळं पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टचं वैशिष्ट्य आहे. ही सुरुवात आहे आणि आपण 13च्या आधी पुन्हा भेटूयात.